So this was the room आणि आय एम फुल रेडी. दाखवण्यासारखं बघण्यासारखं नाही आहे. सो इट्स बेटर की यू शुड स्किप. बट हे एरिया चांगलं आहे. इकडे कसं टाईपचा फार्म आहे, तिकडे टाईपचं रिक्रिएशनल एरिया आहे. मे बी हे लग्नासाठी किंवा अशासाठी वापरलं जातं. बाकी घरचं एवढं हे नाही. बाईक पार्किंग आपल्या इथे आहे, त्याचं टॅब आहे. चलो आता वाजले किती आहे, अराउंड 6 वाजले, 6:15 वाजले. प्लॅन तेवढंच होता की निघायचं. कुत्रा आहे कुत्री माहीत नाही, पण लॅब काल याने जेवण आणून दिलं. त्याला थोडंसं काहीतरी द्यायला लागेल. सर ये इच्छा नव्हती द्यायची, पण काय काल त्याने विचाराने जेवण आणून दिलं एवढं जाऊन. सो थोडं तरी आपल्याला हे काय पाहिजे. बट लोक हे जागा छान आहे, बट वी नॉट रेकमेंड इकडचे रूम सर्विसेस. ओके चलो, गणपती बाप्पा मोरया. आजचा राईड ते चालू करूया. आता आपल्याला जायचं इकडून, पण इकडून आपल्याला आय गेस युटर्न आहे, तर आपण साईडने आपण जाऊया का घेऊन तिथे. ॲक्च्युली ओव्हरऑल हायवे चांगलं होतं, बट आता हे इथून मागचे काही किलोमीटर्स होते ना, ते थोडेसे फ्रस्ट्रेटिंग होते. जास्त का रेकॉर्ड केलं नव्हतं मी. आणि मेन राहायला गोष्ट ते कालचं ते रेकॉर्डिंग, काय आता ते रेकॉर्ड झालंच नाही याच्यामध्ये. काय झालं फालतू सिस्टम आहे. विचारतो ज्याला मी नंबर दिला होता ना, त्या माणसानंतर रात्री फ़ोन केलेला मला. तर विचारलो की सर वो है क्या आपके पास रिकॉर्डिंग. मेरा अरे गोप्रो में जो है उतना ही है, वो साला हुआ नहीं रिकॉर्डिंग बोललो मी. तर मी विचारलं काय झालं करून त्याला. बोललं की त्याला पोलीस घेऊन आलं, म्हणजे पोलीस आलेलं. त्याने सांगितलं की रेकॉर्डिंग रहेगा तो प्लीज दे दो कर. ॲक्च्युअलमध्ये त्यांना माहिती असतं की बाबा झालं आहे करून. इवन म्हणजे कसं आहे की व्हिडिओ क्लिप असलं तर चांगला एव्हिडन्स भेटलं असतं. बट इट्स लाईक कसं आहे की एवढं हे तिथे विटनेस भरपूर जण होतेच तिकडे. म्हणजे तो जो माणूस होता तो स्वतः विटनेस होता, 2-3 जण विटनेस होते. सो आय गेस त्याच्याने काहीतरी हेल्प होईल. बट दिस इज डिसअपॉइंटेड. म्हणजे हे जे मी केलो ना ह्याच्यामध्ये ते एक डिसअपॉइंटिंग होतं. आणि अदर थिंग इज दॅट की आता माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. एक प्रायमरी मोबाईल आहे आणि एक सेकंडरी मोबाईल आहे. सेकंडरी मोबाईल BSNLचं कार्ड आहे. तो मोबाईल याच्यामध्ये कनेक्टच होत नाही. मी काल सगळं सिस्टम रिसेट केलं इकडचं, पण हे होतच नाही. म्हणजे अँड्रॉइड ऑटो चालतच नाही याच्यामध्ये. बाकी मी जर दुसरा माझं प्रायमरी मोबाईल यूज करतो आहे ना, ते म्हणजे जरा हे OnePlus 12 आहे, ते पटकन कनेक्ट होतं याच्यामध्ये. आय डोंट नो वाय, बट तसं आहे. साधं सरळ गेलं तर उज्जैन येतं आहे 40 किलोमीटर. पण इथून मला राईड करायला सांगतं आहे दिस इज माक्षी समथिंग. तर मग या रूटमध्ये आय गेस ग्वालियर येईल. आणि काय यांची भीती वाटते मला. ते याच्यामध्ये हां आग्रा तर राहणारच, पण माक्षी गुना 240 गुना, ग्वालियर 457. ओके. आणि आग्रा 627 झाले. हां मे बी थोडं आत जायचं नाही मला. माझं मथुराच 628 दाखवत आहे मे बी. बट येस आता गुन्हा आणि हे येणार आहे, तर मे बी माझं याच्या रूटमध्ये मे बी माझं गुन्हामध्ये हॉल्ट असणार असं मला वाटतं आहे. बघूया, लेट सी. जसं मी प्लॅन केलं तसं. भाई रोड आहे ना NH52 एक नंबर बनवलं, एक नंबर आहे. काय एवढं आता एवढं मस्त लँड आहे. म्हणजे इथून 507 किलोमीटर आग्रा. विंड ब्लास्ट जबरदस्त होतं आहे. म्हणजे बाईक जसं जातं आहे. आय गेस तुम्हाला आवाज येते की नाही माहीत नाही मला. हा रोड बनवलं आहे यार, जबरदस्त आहे. छान हायवे बनवलं. बट हां फूड ऑप्शन्स आहे तिथे बरेच, पण मी बरेच स्किप केलं. मला ते 50 किलोमीटर संपवायचे होते, नंतरच बसायचं होतं. आता 59 किलोमीटर झाले आहेत, पण याच्यानंतर काय अजून काय भेटलं नाही. बट हे लँडस्केप आहे ना आणि हायवे एकदम सिमलेस आहे. लोक जरा मूर्ख आहेत. म्हणजे
वॉट वी कॅन एक्सपेक्ट फ्रॉम देम, पण थोडं हे केअरफुलनेस ठेवावं लागतं. सांजापूर येते 4 किलोमीटरमध्ये. बघूया सांजापूरचे ते काय खायला भेटतं का आपल्याला. हे अशा टाईपचे असतात ना, म्हणजे तिथून हे एक्सकेव्हेशन करून बनवले असतात. हे ॲक्च्युली रोड थोडेसे सेफ वाटतात मला, आणि त्यामध्ये असे की हे लागत नाही, विंड ब्लास्ट लागत नाही, तुमचं गाडी स्टेबल जाते. पण कालपासून तर मी बरेच वेळ विंड ब्लास्ट घेतले, आणि बरेच वेळा माझं गाडी जर असं हे होत होतं, एवढं स्ट्रॉंग विंड्स करंट्स आहे. सो 60 किलोमीटर्स कम्प्लिटेड फॉर टुडे. 573 किलोमीटर्स आहे. 5 वाजून 60 मिनिटाचं ATA. तर आपण पकडूया तो, आपण पकडूया 7:30 पकडूया, कारण आय गेस आता एक लंच ब्रेक बोलतोय मी, ब्रेकफास्ट ब्रेक असणार आणि फ्यूल ब्रेक पण लागेल असं मला वाटतंय, कारण आता नुसतं हे 3 दांडीच राहिले. बापरे, शोधून भेटलं आहे. ते एक आलू पराठा आणि पोहे बोलले. तर फायनली MP चे पोहे खातोय. आता इंदोर इथून ऑलमोस्ट 100 किलोमीटर आहे, पण तरी पण बोललं की चला आज म्हणजे ट्राय तरी करूया. काय माहिती का ते प्रॉब्लेम एकच आहे की माशाईच्या भरपूर आहे तिकडे, पण बघूया टेस्ट करूया इकडचं पोहे कसे असतात. चांगलं आहे पोहे, म्हणजे एक टाईपचं स्नॅक्सच आहे ते. आपल्याला जे ब्रेकफास्ट पण येतं स्नॅक्सच आहे. चांगलं आहे. आलू पराठा पण सांगितलंय, ते जरा फ्रेश भेटेल. काय वेगळंच होतं टेस्ट म्हणजे गोड पण होतं. आता सगळं खाल्यानंतर तिखट पण लागतंय. आता आलू पराठा सांगितलंय, आता आलू पराठाला किती वेळ लावतं काय माहिती. मस्तपैकी एकदम यांचा फोक डान्स बोलतोय मी, फोक सॉंग्स लागले देवाचे. आलू पराठा खाऊन नंतर अजून झोप सुचतील की नाही काय माहिती नाही. चहा पण बोलेन आणि थंड पाणी पण बोलेन. वन थिंग अबाउट दिस हायड्रेशन बॅग, गरमी असल्या ना तर गरम होऊन जातं पाणी एकदम. दॅट इज नॉट इन द केस ऑफ द रायनॉक्स. रायनॉक्स मध्ये त्या लोकांनी ते इन्सुलेशन टाईपचं एक देतात, फॉईल टाईपचं एक पॅनल असतं, त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं, तर थंड जातं पाणी किती पण काय केलं तर. हा बघूया, बट असं नाही की नाही काम नाही करते, व्यवस्थित काम करते, व्यवस्थित म्हणजे गुड. बापरे, भरपूर दिलंय. पराठा एकदम मोठाच आहे. कुठेतरी चटणी आहे, सॉस आहे, लोणचं आहे, दही आहे आणि डाळ आहे. क्या बात आहे. सो ऑलमोस्ट 1 तास त्याच्यात ब्रेक घेतलं मी, आणि चांगलंच पोट भरून घेतलं आहे. पाणी घेतलं आहे मेन, तर चहा पिलं आहे. चहा म्हणजे थोडंसं दिलं त्यांनी, कारण चहा बनवायला वेळ लागत होता, मुलं जो हे होते ते. तर मी काय खाल्लो बघतो. मी खाल्लो एक प्लेट पोहे, आलू पराठा आणि पाण्याची बाटली घेतली, चहा घेतलं, आणि बिल झालं 130 रुपये. तर विचारलो की भाई पाणी का तो लिया क्या, तर हां सबका ले लिया 130 रुपये. ब्रेकअप नंतर विचारलं नाही, मुलं जाऊ दे, पण फूड सो चीप मॅन. आणि पुन्हा खायला पण नाही जमलं मला. ते पोहे खाल्लेलं म्हणून वाटतं ते पराठा खायला जमलं नाही. थोडं ठोसून खाऊ शकलो असतो, पण नंतर मग दिवसभर मग त्याचा त्रास झालाच असतो. बट नाईस, चांगलं होतं. अनएक्सपेक्टेड होतं पण चांगलं होतं. सो इट्स ऑलमोस्ट नाव 8:30. 7:30ला तिथे थांबलेलो मी, यांना 8:30. आणि मग आता हो नाव किती झाले आता अजून. आय गेस ट्राय करूया की नेक्स्ट फ्यूल ब्रेकच घेऊ, कारण थोडंसं मला ट्राय करायचं आहे आजचा दिवस थोडंसं टायमावरती पोचायला. नंतर ब्रेक्स येतील, पण असं काही प्रॉब्लेम नाही आहे. बट आता काय माहीत नाही, आता हे आग्रा ग्वालियर क्रॉस करताना किती ट्रॅफिक भेटेल. इथं संडे टुडे, बट ठीक आहे. आणि स्टेट हायवे असंच हायवे आहे, आणि काय असं इंटरेस्टिंग काय आलं तर मग दाखवेन मग. लगभग मेरे को 20 घंटे लगे, क्योंकि क्या
अच्छा तो सब आपके साथ लेके जाओ ट्रेन हाँ। रिजर्वेशन नहीं है। मैंने कहा यार हाँ। तो सामान डाला मैंने उसमें पार्सल में जो घर का था, और बाकी मैंने जो सूटकेस बांध दिया बुलेट में, क्योंकि अकेला था मैं। अच्छा चला यार, तब एज भी थी तो हाँ भाई कंप्यूटर कर एज भी होनी चाहिए ना उतना लंबा चलाने के लिए। आया आराम से आया, कोई प्रॉब्लम हाँ। नहीं। बट बॉम्बे से दिल्ली जाने में बहुत प्रॉब्लम, इस समय ये रोड बहुत खराब हो नहीं वो ये अभी अच्छी हुई है। गई। ये भी 10 साल में 7 साल में ये मैंने बहुत खराब किया। अभी अभी आप मुंबई बेंगलोर जाओगे ना तो उससे खराब हो गया। बॉम्बे बेंगलोर नहीं, कौन सी रोड है? नहीं है रोड, अभी मैं करके मैं आ रहा था ना, मैं मतलब पहले साउथ ही को बहुत घूमा। कहाँ से हो? मैं महाराष्ट्र से हूँ, हाँ। मुंबई से हूँ। मुंबई 26। तो अभी 2 साल पहले गया था तो मैं कुछ 13 घंटे में पहुँच गया था बेंगलोर। अभी फिर बाद में अभी पिछले साल मैंने ट्राई किया तो बहुत मतलब महाराष्ट्र और किसी एक बॉर्डर में बहुत काम चालू है इसका रोड का, हाँ वो ठीक है। तो बहुत टाइम लग गया था। एक बार गोवा पार हो जाए तो बहुत अच्छा। हम तो गोवा वाले हाँ नीपा, हाँ वहाँ तो फिर आप NH-66 से आए हाँ तो आपको ज़्यादा लंबा पड़ा रहेगा। लंबा था, लेकिन उस समय वही रोड ठीक थी। वही रोड ठीक है। उस जमाने में मतलब हाँ। 88 89 में तब वो भी रोड 4 लेन नहीं होती थी, अच्छा तब 2 लेन ही रोड थी। हाँ, लेकिन ये था कि उस समय इतना ट्रैफिक नहीं होता ट्रैफिक नहीं होता था, अभी तो दुनिया भर का ट्रैफिक। लेकिन वो एक एक्सपीरियंस था मेरे लिए। वो एक रोड भी ऐसा नहीं था, लेकिन बुलेट अपने आप में क्योंकि हैवी बाइक थी ना, हाँ पुरानी वाली, और उस टाइम इतनी लंबी ड्राइव करना भी अपने आप में बहुत बड़ी बहुत बात बड़ी थी। बात थी। उस टाइम पे इतनी लंबी ड्राइव बहुत बड़ी बात थी। हाँ। और उसमें क्या था, वो एवरेज बहुत कम दिखती थी। हाँ किक मारते थे आदमी उड़ जाता था। अरे तो अब रिवर्स मारते तो पेट तोड़ दे। वो हाँ। देख, जो चलाते थे उनको मालूम उनको था। पता था। हाँ हाँ ये बढ़िया, ये बराबर बोला आपने। वो बस उसमें एवरेज ना 25-26 का आता था। हाँ 30 तो साहब वो कहने की बात है, मतलब आदमी क्या भगा रहे हो तो भगा रहे हो तो नहीं समझ में आता। वो 60-70-80 पे चलाओ तो देती थी एवरेज। हाँ जहाँ उसको आपने 100 पे भगाया हाँ, दो थे ही नहीं थे ना, तो के रोड ही फिर नहीं, भी खाली मिल जाए तो चला लेते थे। मैं भी ज़्यादा यहाँ 90-80 ही जा रहा हूँ, उसके आगे जा ही नहीं रहा हूँ मैं तो अभी इसको ट्राई किया, मैंने इस बार ट्राई कर रहा हूँ। हाँ। ये अगर इसको 80 के लिमिट में चला लिया हाँ तो बहुत सा एवरेज देती है। देखो जम एवरेज 27 एवरेज देती है। CNG है, नहीं डीजल। हाँ डीजल तो देगी, 27 एवरेज देती है अगर 80 के अंदर चला रहे हो। नहीं डीजल देगी। भैया हैप्पी जर्नी। अरे थैंक यू भैया। हाँ, आपका शुभ नाम हाँ? सर? शुभ नाम रोहित जी। हेमंत, ये मेरा यूट्यूब चैनल है, आप देख लीजिए। तो क्या मतलब मथुरा कवर करने जा रहे हो? हाँ मथुरा और वृंदावन करके जाना है। आगे आगे जाओगे या बस आगे उत्तराखंड का है प्लान, अपना ऋषिकेश तक सोच रहा हूँ। मसूरी का पता नहीं अभी, मतलब अगर ऋषिकेश हो गया तो हफ्ते भर ऋषिकेश में रुकूंगा। अभी एक महीने का प्लान है मेरा। आप कहाँ जा रहे हो सर? मैं तो दिल्ली जा रहा हूँ। अच्छा लग जाते हैं वो साइड से गाँव से गुजर के जाओ। अच्छा ये देखो ये बोल रहे हैं वही चीज, हम पहले वहीं से जा रहे थे। नहीं आपने बहुत नहीं अच्छा किया आपने यहाँ से। मैं ये एक देखो। बार- हाँ अरे अभी 2 महीने पहले बहुत साला रो गए, आंखों में आंसू आ गए। देखो अपन ने सही हम डिसीजन लिया। नॉर्मली कहाँ से वो वही रास्ता वही है। तो अब मैं बता रहा हूँ अभी उसका 1 साल लगेगा। अभी कोटा नहीं मिलेगा ना? कोटा मिलता है, अभी मिलता है? हाँ, मिलता है, लेकिन वो साला इतना वो ब्रिज बन रहे हैं ना। हाँ। 2 ब्रिज अभी बचे हुए मेन, और भी काम बचा हुआ है बीच में अभी। और खास तौर से राजस्थान में ही प्रॉब्लम आती है, बाकी कहीं नहीं आती। राजस्थान में इशू बहुत है, सारा इशू ही राजस्थान है। राजस्थान में इससे अच्छा बॉम्बे से इंदौर आओ, हाईवे बहुत बढ़िया है। हाँ। इंदौर से सीधा पकड़ो ग्वालियर, हाँ वो ठीक है। 80 किलोमीटर का एक पैच है जिसमें आपको 1-1.5 घंटा लगेगा कार से। हाँ। बाइक से तो आप नॉर्मल निकल हाँ। जाओगे, बाइक से इतना प्रॉब्लम नहीं है। और उसके बाद तो फिर कोई इशू ही नहीं है। आगरा के बाद तो फिर आप एक्सप्रेस पकड़ लोगे। और आप अभी ना मथुरा जाओगे ना तो आप इधर से मत जाना। हाँ। जब आप आगरा एंटर करो, आगरा एंटर करने से पहले करीब 9 किलोमीटर पहले एक लेफ्ट पे रास्ता मुड़ेगा। हाँ वो ये नहर वाला। हाँ उससे- बाईपास रोड है। हाँ बाईपास। सीधा खरे में उतारेगा आपको। अभी वो पूरी नहर नहीं क्रॉस करनी होती। अभी क्या हो गया है, मुश्किल से 1.5 So it was a nice conversation with the people here. आता ते थोडंसं डायरेक्शन देत होते कसं जायचं आहे काय जायचं आहे करून. ॲक्च्युली काय झालेलं, झोप खूप येत होती. चहा पिलो, थोडंसं वॉशरूम यूज केलं इकडे, आणि ते चहा आणून इथे झाडाच्या खाली बाईक लावलेलं तिथून प्याचं बघितलं. तर मग टॉप बॉक्सवरती ठेवलं, चहा पडलं पूर्ण ह्याच्यावरती. अरे यार वरती ठेवायचं होतं, जाऊ दे. मग येत होते वाटते ते MP वाली. हां मग सगळं चहा, खूप सुंदर चहा होतं, सगळं ते टॉप बॉक्सवरती पडलं. माझं जरा ओलं कपडा घेऊन थोडंसं फडकं मारून ते सगळं क्लीन केलं, आणि मग तसंच ते मग बोलत बसलेलं. ॲक्च्युली हायवे एकदम स्ट्रेट आहे, काही हे नाही आहे, टेन्शन नाही आहे. म्हणजे टेन्शन म्हणजे नुसतं ते
गायमध्ये येतात लोक हे करतात त्याचंच बघावं लागतं. पण तेच बोललं की 70-80 पे जाओ कोई टेन्शन नाही आपको. त्यांनी ते सांगितलं त्या सरांनी. आता गुना आणि याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आहे, ग्वालियरपर्यंत काय प्रॉब्लेम नाही म्हटले. पण ग्वालियर टू आग्रा वुड बी लिटल बिट ऑफ चॅलेंजिंग. बघूया मग कसं जाऊया तोपर्यंत. आता 10:30 वाजलेत आणि 476 किलोमीटर्स राहिलेत. प्रॉपर 38 मिनिट्सचं माझं हे झालं ते ब्रेक झालं. बट आय फील राईट नाऊ आय फील व्हेरी मच गुड. बट हे स्टेट हायवे जरा बोर होते बरं काय. एनिवे तर ओके. सो गुना जस्ट क्रॉस केले मी आणि आता हे शिवपुरीचं रूट लागलं आहे. आता टोटल 381 किलोमीटरच बाकी आहे. पण 381 किलोमीटर पण खूपच वाटतं, जास्त वाटतं मला. शिवपुरा 86 किलोमीटर्स आहे. मागचे थोडंसं पॅचमध्ये मी जर ॲक्टिव्ह झालेलो, नाहीतर माझं पोस्ट कंट्रोलच चाललेलं. विचार करतो आहे की पुढे आता हॉल्ट जेव्हा घेऊ मी तेव्हा जरा एक मस्तपैकी पॉवर नॅप घेऊन टाकतो. कारण खूप बोरिंग रोड आहे. स्ट्रेट रोड आहे, काय हे नाही आहे, डायव्हर्जन्स नाही आहे, विच इज गुड. बट यू नो दुपारचं ऊन आहे आणि झोप असं येत राहते. आता अचानक माहीत नाही, आता मी जरा ॲक्टिव्ह झालो आहे. पण मे बी एक पॉवर नॅप वोंट बी म्हणजे गेटिंग एनी पॉवर नॅप वोंट बी क्रिएट एनी प्रॉब्लेम. 6:30चं माझं ET आहे. मी तर 7:30-8 पकडलंच आहे. विच इज म्हणजे त्याच माइंडसेटनेच मी चाललो आहे. पेट्रोल ब्रेक तर गरज नाही आहे, कारण मला नाही वाटत की गरज लागणार आहे. मे बी MP बॉर्डर नंतर UPला जेव्हा एंटर करू मी तेव्हाच मग कायची गरज लागणार. म्हणजे ग्वालियरपर्यंत तर मला प्रॉब्लेम नाही वाटते. काय ग्वालियर किती आहे, समथिंग 220 or 230 किलोमीटर्सच आहे. ग्वालियर असं लांब वाटतं. चलो नेक्स्ट ढाबे पे रुकते अभी, जो मिलता है वो. आता एक गुना क्रॉस केलं आहे आणि ढाब्याला बसलो आहे मी. मटर मसाला आणि चपाती आणि हे सॅलड टाईप. या ट्रिपचा फर्स्ट मील आणि ढाब्याला पहिल्यांदा म्हणजे असं लंच टाईप करतो आहे मी. बघूया कसं आहे. हार्डली 5-6 मिनटात आणलं तरी. ठीक आहे, मीठ नाही आहे, मीठ घालावं लागेल. बिलकुल मीठ नाही. टू बी व्हेरी फ्रँक, घाबून घाबून खातो आहे मी, कारण पुढे जायचं पण आहे. अजून 300 किलोमीटर आहे. घाबून जेवतो आहे. आता थोड़ा टेस्ट लगता है. शाम को पहले पहुंच जाओगे. शाम को ही पहुंचना है, नहीं तो बीच में सो गया तो प्रॉब्लम हो जाएगा. खाना बढ़िया है, बस नमक कम है. नमक तो काय अपन ऊपर से डालते हैं, वही डाला मैंने. अपन ज्यादा डाला बर्बाद, उसका क्या हुआ. अच्छा नहीं, अच्छा खाना अच्छा है. ग्वालियर कितना है? 200 ना. और 100 उधर रोड अच्छे रहे. आगरा ये रोड है पूरा. तो आगे तक अच्छा ही है ना. पूरा एक नंबर हाईवे है. आता गोपूरची बॅटरी पण कमी वाटते. जेवण झालं मस्तपैकी. जेवण म्हणजे ते टू बी फ्रँक एवढं मला आवडलं नाही. मे बी माझ्या टेस्टसाठी जरा एवढं नाही आहे. तसं म्हणजे टेम्पटिंग वाटत होतं खूप. लांबून स्मेल खूप छान येत होतं. बट एवढं का टेस्ट नव्हतं, म्हणजे मीठच नव्हतं. मग ते मीठ घालून खायला लागतं. तसं ब्लँड होतं. एकच चपाती खाल्लो मी. मला माहिती होतं की बाबा जास्त केलं तर वाट लागेल माझी. ते पण हिंमत करून घाबरून खाल्लो मी. सो 360 किलोमीटर्स आहे. इथून 66मधून शिवपुरी येऊन जाईल. आता आपलं ते ह्याचं हे वॉटर कूलिंग वेस्ट घातलं आहे मी आणि सगळं पाणी सगळं फुल लोड करून ठेवलं आहे. तर आता जेवढं जमेल खेचायचं तेवढं खेचूया. नंतर मग मे बी परत एकदा किती वाजले, 1 वाजले ना. 3-3:30 वाजता एकदा ब्रेक घेऊया. त्याच्यामध्ये परत ते कूलिंग वेस्ट जरा हे करून ओलं करून मग पुढे जाऊया. जेवणाचं बघितलं ना, इट्स अ डेट चीप मॅन. एवढं स्वस्त होतं जेवण. मी काय केलं बघ, मी दोन चहा
पाण्याची बाटली, एक पेप्सीचं ते छोटंवालं ते घेतलं, एक रोटी आणि रोटी रोटलो म्हणण्याचे ते लोक, आणि ते भाजी. 130 रुपीज झालं माझं बिल. म्हणजे अजून मी कॅल्क्युलेशन करत बसलो की काय त्याचा ब्रेकअप असेल करून. म्हणजे एवढं स्वस्त जेवण आहे, त्याचं मानलं पाहिजे. म्हणजे 130 रुपयामध्ये म्हणजे मी पोट भरलं पण नाही आहे, पण हां म्हणजे हां ठीक आहे, काहीतरी पोटात गेल्यासारखं जेवलं आहे. ती आता कितपर्यंत व्यवस्थित चालतो, पण आता कसं म्हणजे की असं झोप येत नाही आहे, पण असं शार्प वाटतोय. म्हणजे आता शिवपुरी गेलं आणि ॲक्च्युली त्याने आतून काढलं मला शिवपुरीच्या. सो आता ग्वालियर इज अराउंड 87 समथिंग, आणि हे खूपपासून म्हणजे 5-6 किलोमीटरपासून बघतोय. असं फेन्सिंग करून ठेवलं आहे. मे बी हे वाईल्ड लाईफ एरिया आहे असं वाटतं मला, किंवा विंड ब्लास्ट याचं भरपूर आहे म्हणून त्यांनी असं आपलं शिल्डिंग करून ठेवलं आहे मला असं वाटतं. पण आसपास म्हणजे जंगलच दिसते लांब लांबपर्यंत. इथे गरमी आहे, इथे बेकारवालं गरमी आहे. ते आता नशीब ते हे घालून बसलो आहे मी, म्हणून मला काय प्रॉब्लेम होत नाही आहे. आता वाजले 2:24. आता अजून पाऊण तास गाडी चालवेन मी, किंवा 40 मिनिट्स गाडी चालवेन मी, आणि मग नंतर मग हॉल्ट घेईन मी, कारण त्याशिवाय मग हे नाही होणार, मग त्रास होत. म्हणजे हीट आहे ना, लय बेकार आहे बाबा, लय बेकार आहे. हो हो, पण आता झोप हे काही देत नाही, एकदम माइंड शार्प आहे, म्हणजे फोकस प्रॉपर आहे. आणि एक चांगलं आहे की जास्त गर्दी नाही आहे. संपलं बघा, हे फेन्सिंग संपलं, जास्त गर्दी नाही आहे, ते एक चांगलं आहे. नाहीतर मे बी दुपारचा वेळ आहे म्हणून लोक बाहेर जास्त नाही आहे. मॅप पण नंतर बघूया काय आहे, म्हणजे हे एरिया फॉरेस्ट एरिया आहे की काय आहे बघा लागेल. हो हो, एकदम वाईट टेक्निकली मी ग्वालियरला आलो आहे, पण थोडं आउटस्कर्टमध्ये, एकदम डीप आत नाही. आणि इट इज जस्ट अ केओस मॅन. हे इलेक्ट्रिक रिक्षांचं तर विचारूच नका, खूप केओस आहे, एकदम केओटिक आहे. तर टेक्निकली मला आहे ना ॲक्च्युली आता 3 वाजता थांबायचं होतं, आणि 3 ते आता 4 वाजता झाले. अजून प्रॉपर असं ढाबा किंवा असं काय भेटतं नाही की जिथे थांबू शकतो. आणि जे पण भेटतं आहे ते असं काहीतरी म्हणजे हे राहतं आहे, एरिया असते. आता जे मथुरा बोलतो आहे, ग्वालियर ते आग्रा जे हायवे आहे समथिंग अराउंड 80 किलोमीटरचा आहे. लिटरली आहे ना, लिटरली फ्रस्ट्रेटिंग आहे, एवढं फ्रस्ट्रेटिंग आहे की विचारू नका. म्हणजे आत्तापर्यंत कालपासून सगळ्यात वर्स्ट प्लेस भेटलं मला. ॲक्च्युली ते फूडमॉलला मी थांबलेलो ना, तिथे त्या सरांनी सांगितलेलं की हे ग्वालियर आग्रा हे खूप बेकार आहे. आणि म्हणजे कसं आहे, रोडवर ॲग्रेशन पण खूप आहे. म्हणजे ते इकडचे जे लोक आहेत मोस्टली जे SUV चालवतात ना, ते माहीत नाही बघा काय कुठलं स्वतःला कुठलं बाहुबली समजतात की काय समजतात. अरे असे रेमटवतात, त्यांना काहीच फरक नाही पडत काय कोणाला तो उडवेल की नाही उडवेल, काय बोलतायत एवढं त्यांना आहे. आणि एकमेकांची वारंवार वाटतात, कारण त्याच्या ड्रायव्हिंग साईडने समजतं की हा किती म्हणजे दबंग टाईप माणूस आहे, किंवा किती हेवाला आहे, गुंडहीवाला माणूस आहे. हे तर ह्याला तर म्हणजे काळा रंगाचं स्कॉर्पिओ म्हणजे कोणतरी गँगस्टरच असेल तसं आहे. ॲक्च्युली कसं आहे, हे टेक्निकली आता हे राजस्थान आहे. आता 105 रुपये पेट्रोल होतं, तर मी नुसतं 500च भरलो, 520च भरलो. उगाच मी अननेसेसरीली तेवढं काय माहीत नाही आता UPमध्ये कितीचं असेल, बट एवढा म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये तर आरामात मी आता इथूनपर्यंत आपल्या मुक्तेश्वरपर्यंत पण निघू शकतो. म्हणजे एवढं पेट्रोल आहे तिथे. आणि तिथे मला नाही वाटत तेवढी गाडी चालवायला भेटेल मला, कारण तिकडची गल्ली खूप असे छोटे आहेत. सो कसं आहे माहिती आहे का, आता दिस इज 4 लेन हायवे, आपल्यासाठी 2 लेन आहे. तर जे राईटवाला लेन आहे ना, ते कसं गरमीने गरम होऊन आणि याच्यावरती हेवी ट्रक चालून आहे ना, सगळं अनइवन सरफेस झालं आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला बाईक चालवत असलं ना, तर या तर तुम्हाला कॉन्फिडन्स असलं तरच जावा, नाही तर जाऊच नका. कारण हे म्हणजे कसं होतं की जरा थोडंसं डिसबॅलन्स झालं ना, लिटरली तुम्ही पडू शकता. तर कॉन्फिडन्स असलं तरच करा, नाहीतर प्लीज डोंट डू इट. अँड सेकंड थिंग, भले तुम्हाला लेट झालं ना, तुमच्या आग्राला समजा तुम्ही आग्रा जात असले आणि तुम्हाला लेट झालं ना, अर्धा तास लेट झालं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट इकडे नाही बाबा, इकडे ॲक्सिडेंट आणि काय पण कॅज्युअलिटीचं चान्सच घेऊ नका. ह्याचं तर कुठे पण नाही, पण इकडे तर बिलकुलच घेऊ नका. कारण लोक एवढे फ्रेंडली नाही आहेत जेवढे मला अपेक्षित होतं, म्हणजे जेवढे भेटलेत लोक आधी स्टार्टिंगच्या साईडला. तर ते एक गोष्ट आहे, तर ते तुम्ही एकदा म्हणजे जर कन्सिडर करा, जर तुम्ही बाईकने या रूटने येत असेल तर.
आणि जर समजलं आता मी कसं ऑलमोस्ट दुपारच्या वेळी मी आलेलो म्हणून एवढं भेटलं नाही ट्रॅफिक, तरी म्हणजे पण त्याच्यानंतर पण खूप ट्रॅफिक असतं असं मला बरेच जण बोललेले. तर ते कन्सिडर करायला लागेल. आता इथून 42 आग्रा आहे, पण माझी 29मध्येच मी राईड येणार आहे. तर आता 95 किलोमीटर शेवटचे राहिले आणि राजचे 100 किलोमीटर किती कंटाळवाणी आणि किती फ्रस्ट्रेटिंग असतं हे तर माहीतच आहे कोणाला सगळ्यांना. आता बघूया आपलं कसं व्यवस्थित होतं की नाही. ॲक्च्युली आता मी थांबलेलो कारण मला काय माहिती असंच फील होत होतं की आय गेस गाडीला जास्त हे लागायला लागले, म्हणजे पॉवर लागायला लागले, रेस जास्त द्यायला लागले, पिकअप कमी झाले असं वाटत होतं. तर मग अरे हो रे बाबा. तर मग यांनी एक तर याचं हे TPMS मॉनिटर पण चालू नव्हतं. तर मग ॲक्च्युली काय झालेलं की काल मी रिसेट केलेलं, मी दुसरं मोबाईल कनेक्ट करत होतं म्हणून फॅक्टरी रिसेट मारलेलं, तर त्याच्यामध्ये मी सेटच पेअरच नव्हतं केलेलं मी, म्हणून मला ते दिसत नव्हतं. हे काय म्हणतात त्याला किती प्रेशर आहे तर दिसत नव्हतं. बट नंतर आता मी जस्ट विचार केला की अरे मी ते रिसेट केलेलं मला लक्षात आलं, ते स्टार्ट करूया बोलूया. तर मग बघितलं तर ते अनपेअर्डच होतं. मग पेअर केलं तर मग हा प्रेशर बरोबर आहे, पुढे 32 आहे आणि मागे 37 झालं. ॲक्च्युली एक पॉईंट वाढलं आहे, विच इज ओके, विच इज नॉट दॅट बिग डील. तो तेच एक गोष्ट होती. आता हे असे गावांमध्ये फिल्टर करणं आहे ना, हे सॅडल बॅग घेऊन हे खूप मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. आणि हे बघा हे असे दैती लोक येतात ना की विचारू नका. आता ॲक्च्युली कसं आहे, हत्ती गेलं शेपूट राहिलं टाईप झालं आहे. पण तरी पण हे शेपूट पण आहे ना जरा जडच जाते मला. मस्त की सूर्यास्त होत आहे आणि छान दिसतं आहे. या साईडला वाटतं पाऊस येईल असं वाटते मला, आय एम नॉट शुअर, बट पाऊस येईल. आलं तर बरं आहे, बट तोपर्यंत मी मथुराला पोचलं पाहिजे. तर परत आंघोळ करायची काहीच इच्छा नाही मला. हा तिथे जाऊन मी आंघोळ करेन. इथे हे एक मेजर प्रॉब्लेम आहे, आणि अख्खं लेनच घेतलं आहे आणि फोनवरती बोलत ते घेतो आहे. त्याचं पण आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. क्या हो भाई, क्या मतलब? क्या हुआ भाई? हाँ हाँ, ये देखो पीछे लिखा है. चलो जाना है. मुंबई से, मुंबई हाँ ठीक है चलो. हां अरे असं हे असं म्हणजे काय बाबा. तर पहिले हाय बोलला तर मी जरा हे क्या नंतर मग विचारलं बाबा क्या करू. मग आता बोलतोय यूट्यूबवर हो काय. तर आग्रा त्या साईडला गेलं, दिसतंय का ताजमहल इथून. आता हे बायपास रोड आहे. आता इथून यमुना एक्सप्रेस कधी लागेल काय माहीत नाही. जर लागलं तर चांगलं आहे, नाही लागलं तरी तसावाला रूट नको. आणि ते मस्तपैकी पाऊस धावून गेलेलं आहे असं वाटतंय मला. चिखल झाले सगळं. बट नाव आय थिंक इट्स अ क्लिअर स्काय, सो आय डोंट नीड टू वरी अबाउट इट. दिस इज हाऊ आय एम स्ट्रेच ड्युरिंग द लॉंग राईड्स. आता मस्तपैकी पाणी पण पिलो म्हणजे हायड्रेशन बॅगने. 36 किलोमीटर्स बाकी आहेत. 38 किलोमीटर, 2 किलोमीटर मे बी मला ट्रॅफिक भेटेल असं वाटते मला. बट येस, आय एम व्हेरी मच नियर टू माय फर्स्ट डेस्टिनेशन अँड फर्स्ट लेक. म्हणजे हे ट्रिपचं पहिलं 10% आता म्हणजे ऑलमोस्ट संपत आले. आता अजून 90% आहे. भरपूर गोष्टी आहे या एका महिन्यामध्ये. स्टे ट्यून. आणि जर बघत सबस्क्राईब करायचं तर करा, तर नको करा, नोबडी केअर्स. बट जर बघितलं ना तर एक चांगलं कमेंट देऊन टाका की तुम्हाला आवडलं गोष्टी. अजून काय पण बोलू शकतो तुमच्याशी ऑब्वियसली. आणि काय वार्तालाप करायचं असेल तर करू शकतो आपण कमेंट्सवरती. अरे बाबा जा. ॲक्च्युली आता ह्यांच्यासोबत आहे ना पेशन्स खूप चांगलं बिल्डअप झाले माझं. आणि तेच पेशन्स मला फ्युचरमध्ये पुढच्या राईड्सला पण चांगलं उपयोगी पडेल. बापरे. वेलकम टू कृष्ण जन्मभूमी मथुरा. आणि पोचल्याच लागले ट्रॅफिक. हे भगवान, काय कसं होणार रे बाबा. ते एवढं लाईन पूर्ण हेच आहे. एवढं ना लास्टचे 5 किलोमीटर जरा वैतागवाले आहेत. आता जा ना बाबा, इथून जा, नाही तर तिथून जा. पण जात नाही आहे बघ. हा इतर ये असं इथून दाबतोय तर गेले असते ते लोक.
असं प्रॉपर मार्केटमध्येच घेतलं आहे रूम. अरे बाप, ते जाऊन गेला. हां, मानवी होमस्टे कुठे बाबा? कुठून राईट, कुठून राईट. राईट. ॲक्च्युली स्टेशन मागेच आहे इकडच्या. सो म्हणून कसं आहे की जरा ते एरिया आहे, म्हणजे मार्केट एरिया आहे. ओके, क्या बात है. मथुरा की गलियों में घूमता हुआ हेमंत. और होटल मानवी होमस्टे, होटल मानवी. मानवी, अच्छा. अरे वो चाचा आए, वो दुकान वाले हैं, वो मेडिकल वाले. सर जी, बुकिंग हो गया मेरा 1 हफ्ते का. डॉर्मेट्री. हाँ, डॉर्मेट्री. अभी उनको 1 हफ्ते के लिए किया मैं. अभी उन्होंने क्या बोला है मेरे को याद नहीं है. मान डॉर्मेट्री है ना. स्लिप की तो भेजिए. स्लिप नहीं चल रहा है. चलो कोई नहीं, आओ. मैं हाँ, डॉर्मेट्री. अच्छा, ले लो अभी आप. ये ले लो. थोड़ी देर रिलैक्स हो जाओ. हाँ. अंदर वॉशरूम है, हाँ. आपको आके क्लीन करूंगा. ठीक है. ओके, ठीक. ये अब 1 हफ्ते का है मेरा बुकिंग. हाँ, कोई ठीक है ना. दिक्कत नहीं, अभी ये बेड पर जाए. सामान अंदर नीचे रख सकते हैं ना. नीचे इसके. ठीक है. और इम्पोर्टेंट लॉक है. हाँ, ठीक है.